अगदी आपण चर्चा करतोय की विद्यार्थ्यांच्या समोरचे आदर्श काय आहेत। आत्ताच ज्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधला त्यांनी बऱ्यापैकी तक्रार केली की आक्रस्ताळेपणाचा खूप त्रास प्रेक्षक म्हणून त्यांना होतो आणि मुद्द्याला सोडून जे सध्याचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही। मला आपल्या सोबत संजय रानडे त्यांना विचारायचं आहे, संजय जी मुळात त्यांनी जे आदर्श विद्यार्थ्यांनी मांडले किंवा ज्या तक्रारी केल्या त्या बहुतेक गोष्टी हिंदीतल्या आहेत, हिंदी वृत्तवाहिन्यांवरच्या आहेत, मग ही मुलं मराठी वृत्तवाहिन्या पाहतच नाहीत का असा प्रश्न पडावा। त्याचं उत्तर नाही, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्याचा व्यापारी जो महत्व आहे ते लक्षात घ्या की ऑडियन्स कुठे आहे। ऑडियन्स हिंदीकडे जास्त आहे, इंग्रजीकडे जास्त आहे, जाहिराती त्यांच्याकडे जास्त आहे, त्यामुळे यांना पगारही तिथंच जास्त मिळणार आहे। त्यांना मराठीमध्ये जेवढा पगार मिळेल आणि तिकडे जेवढा जास्त पगार मिळेल त्याच्यामध्ये खूप अंतर असणार आहे। आणि आणखी एक लक्षात घ्या की ते जे म्हणतायत की आक्रस्ताळेपणा आम्हाला नको आहे किंवा मला आवडत नाही वगैरे, पण ते अजून व्यवसायात आलेले नाहीयेत। आणि मला इथे स्पष्ट शब्द वेगळा करायचा आहे, मी व्यावसायिक आव्हानं म्हणतच नाहीये, मी व्यापारी आव्हानं म्हणतो। कमर्शियल चॅलेंजेस आहेत, हे प्रोफेशनल चॅलेंजेस नाहीये। जर त्यांनी हे व्यवसाय म्हणून निवडला तर याच्यामधली समाजाभिमुखता अंतर्भूत आहे। तुम्ही पत्रकार आहात म्हणजे तुम्ही मर्सिडीज गाडी घेणार नाही हे तुम्हाला माहिती असायला हवं। पण जर तुम्हाला मोठमोठी तुमची ऍस्पिरेशन्स असतील की मी अमुक ठिकाणी जाईन आणि अशी मज्जा करीन वगैरे, मग कृपया पत्रकारिते देऊ नका। कारण तो व्यवसाय हा समाजाभिमुख असतो, त्याला समाजाची एक सिंपथी आवश्यक असते आणि जर लोकानुनय नसेल तर पत्रकारिता चालत नाही। ठीक आहे, या मुद्द्यावर थोडंसं पुढे जातो आणि कांचन अधिकारी यांना एक प्रश्न विचारतो की कांचन अधिकारी जी, आत्ताच्या संपूर्ण घडामोडींमध्ये जो आक्रस्ताळेपणाचा मुद्दा येतो तो आक्रस्ताळेपणाचा मुद्दा उसना घेतला गेलाय का मार्केटिंग क्षेत्रातून आणि त्याद्वारे आपला मुद्दा मांडायची पद्धत अधिकाधिक रूढ होतीये का। मी रूढ होतीये याच्यासाठी म्हणालो कारण हाच आक्रस्ताळेपणा काल परवापर्यंत काही माणसं करत होती, तो खपवून घेतला जात होता, आता कोणी करत असेल तर त्याला विरोध होतोय का, हाही मुद्दा। कदाचित कांचन अधिकारी यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचलेला दिसत नाही। चंद्रकांत वानखेडेंना विचारूयात। चंद्रकांत जी, आपण उत्तर देऊ शकाल तर। मला स्वतःला असं वाटतं की ही स्पर्धा जी काही आहे, म्हणजे जसं रानडे साहेबांनी मगा म्हटलं की प्रोफेशन आणि मिशन, म्हणजे अनेक लोक आजकाल म्हणतात की ही पत्रकारिता हे प्रोफेशन झालं आहे। माझं स्वतःचं म्हणणं आहे की प्रोफेशनमध्ये सुद्धा मिशन अंतर्भूत आहे। कारण याचा विसर एक वेळा पडायला गेल्यानंतर, म्हणजे जसं त्या औरंगाबादच्या मुलांनी म्हटलं, एक साधं हे आहे की माझ्यासारखाही माणूस आजकाल चॅनेल पाहणं बंद केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर मला काही ऐकायला मिळत नाही। आणि दुसरं असं की पक्षांचे प्रवक्ते जेव्हा येतात, म्हणजे हे स्पष्ट आहे की तो आपली बाजू मांडतात, म्हणजे अमुक पक्षाचा प्रवक्ता तमुक पक्षाचा प्रवक्ता, आणि मग ते काही दोन प्रवक्त्यांमधली जे जुंपून दिल्या जाते त्याच्यामधून काही मुद्दे येतात, काही प्रबोधन होतं, काही विचार येतो। मला असं वाटायला लागलं आजकाल की विचारापेक्षा विकारांना प्राधान्य जास्त येते आहे का, आणि विकार खपतो आहे म्हटल्यानंतर तो विकार खपवण्याची चढाओढ लागली आहे का। अर्थात हे सगळं दुर्दैवी आहे, काही लोक निश्चित अपवाद त्याला असतील, पण या स्पर्धेमध्ये जात असताना जसं पंतप्रधानांच्याही बाबतीमध्ये बऱ्याच वेळा असं वाटतं की ते केवळ निवडणूक मोडवर आहेत का। आणि जसं शेळके मॅडमनी म्हटल्याप्रमाणे की या सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे हॅलो, बोला, मी ऐकतोय, आपलं म्हणणं येत आहे, फक्त तुमचा आवाज मध्ये ये जा करतोय म्हणून थांबवतो। कांचन अधिकारींकडे जातो पटकन। कांचन अधिकारी, प्रश्न आपल्याला आता पुढचा विचारतो। मगाशी एक प्रश्न विचारला होता, तो दुर्दैवाने पोहोचला नाही आपल्यापर्यंत। मला आता असं विचारायचं आहे की माध्यमांमधल्या या आक्रस्ताळेपणाबद्दल कोणा एका व्यक्तीला दोष देता येईल का, सगळेच सरसकट जबाबदार आहेत? आणि मुळात जे संजय रानडे वारंवार अधोरेखित करू इच्छित आहेत की ही व्यावसायिक स्पर्धा आहे, याच्यात टिकून राहण्यासाठीचा हा आरडाओरडा आहे। तो निश्चित नाही, व्यावसायिक स्पर्धा आहेच। कारण की असं आहे की व्यावसायिक स्पर्धा नसती तर टीआरपी रेटिंग कोणी काढायलाच गेलं नसतं, आणि टीआरपी रेटिंग वरती आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट येत असतात। तो त्यामुळे जी इन्कम आहे फॉर द चॅनल इज द ऍडव्हर्टाइजमेंट।
आणि ह्या ऍडव्हर्टाइजमेंट मॅक्सिमम आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या तंत्राचा वापर करताना आपल्याला दिसतो. आणि याच्यामध्ये न्यूज राहते बाजूला आणि याच्यामध्ये जास्त ग्लॅमर आणि हे ते याला कसं प्रोजेक्शन दिलं जाईल याच्याकडे जास्त भर देण्यात आला. आता सुद्धा आपण बघतोय की सुशांत सिंग राजपूत केसमध्ये जे सगळे इतके महिने चाललेलं होतं त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा इतर घटना सुद्धा घडत होत्या. हाथरस घटना घडली, त्याच्या पूर्वीही काही घटना घडल्या, परंतु त्याच्याकडे आता शेतकऱ्यांनी 30,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याच्यावरती कुठल्या चॅनलवरती प्रोग्राम झालेला मी पाहिला नाही. नाही, पण मग मला कांचनजी माफ करा, मी इथेच आपल्याला हस्तक्षेप करून थांबवतो. काय होतंय ना, ही जी वारंवार उदाहरणं दिली जात आहेत ही बहुतेक करून हिंदी इंग्रजीची दिली जात आहेत. मराठी वाहिन्या या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत होत्या, म्हणजे महाराष्ट्रातला पूर, शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पण आपण बोलताना कायम काय म्हणतो की वाहिन्या याच्यावर चर्चाच करत नाहीत. आत्ताला कुणाला मराठी वाहिनीला कुठल्या बॅन केलं गेलेलंच नाहीये. बॅन कोणावरती आला, जे असं सगळे करत होते टीआरपीचा ज्यांनी जोड करण्याचा प्रयत्न केला त्यांनाच फक्त त्यांच्याच म्हणजे त्यांनाच शिक्षा होणार आहे ना, बाकी मराठी वाहिन्यात कुठे काय शिक्षा होणार आहे? मराठी वाहिन्यांना शिक्षा होणार नाहीये. नाही, उलट देश पातळीवर, उलट कांचनजी देश पातळीवर ज्या कंपन्यांच्या मालकांना पकडलं त्या 2 मराठी आहेत. दुर्दैवानं हा मुद्दा पण आपल्याला विसरता कामा नये. पण ते चॅनल आत्ताला त्यांना किती पकडलेलं असलं तरी सुद्धा ते कुठेही बघितले जात नाहीये. नोबडी नोज अबाउट फक्त मराठी आणि नोबडी नोज अबाउट दॅट अदर चॅनल. आज जे चॅनल्स आहेत आतापर्यंत ते सगळे जे बघण्यात येणारे जे चॅनल्स आहेत ते इतके वर्षांपासून चालत आलेले चॅनल्स आहेत, त्यांना कुठेही कोणी बोट दाखवलेलंच नाहीये. अगदी कांचनजी, आपण या निमित्तानं टीआरपीचा विषय काढलात, फार बरं झालं. तुमच्यासारखा अधिकारी माणूस त्या विषयावर अधिक अधिकारवाणीनं बोलू शकतो, म्हणून हा थेट मुद्दा. तुम्हाला स्वतःला असं कधी आतापर्यंत या व्यावसायिक स्पर्धेत जाणवलं का की आपली मालिका चांगली असून सुद्धा तिचा टीआरपी कमी आहे आणि अमुक मालिका ही आपल्यापेक्षा तुलनेनं निर्मिती मूल्य आणि त्यातला कंटेंट या दोन्ही कसोटीवर उतरत नसताना सुद्धा तिची जास्त चर्चा आहे? हे आपोआप होत असतं का की खरंच यामागे कुठल्या तरी शक्ती काम करत असतात? नाही, एक गोष्ट अशी आहे की लॉयल्टी हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. कारण की जे प्रेक्षक आहेत ते एका वाहिनीवरची एखादी मालिका जर बघत असतील आणि दुसऱ्या चॅनलवरती दुसरी मालिका मध्येच कुठेतरी चालू झालेली असेल तर ते पहिल्या वाहिनीला बघायला, म्हणजे पहिल्या वाहिनीवरची ती जी मालिका ते कायम बघत आलेले आहेत त्याला ते अतिशय लॉयल असतात. सो त्यामुळे जो प्रेक्षक वर्ग आहे तो त्या मालिकेच्या वेळेला ती मालिका बघतो. त्याच्यानंतर मग जी दुसरी मालिका येते त्याच्याविषयी प्रेक्षक म्हणजे एक जनमानसामध्ये त्याच्याविषयी एक चर्चा चालू होते की अरे तू पाहिलंस का तो याच्यावरचा तो कार्यक्रम छान असतो, हा तो पण तू बघत जा, हे असं लोकांमध्ये चर्चा होते. आणि त्याच्यानंतर मग ती दुसरी जी मालिका असते ती सुद्धा हळूहळू पिकअप व्हायला त्याला एक म्हणजे, आणि प्रत्येक ह्याला थोडासा किडिंग टाइम हा द्यावाच लागतो. असं तुम्ही आज एकदा प्रकटित केली मालिका की अगदी दुसऱ्या सेकंदाला त्याला टीआरपी आला असं होणं शक्य नाहीये. ठीक आहे, याच तुमच्या लॉयल्टीच्या मुद्द्यावर, प्रेक्षक म्हणजे प्रेक्षक निष्ठेच्या मुद्द्यावर मला पुढे थोडंसं जायचंय आणि आपल्यासोबत असलेल्या रेखा शेळके यांना विचारायचंय. रेखाजी, तुम्हाला वाटतं की मग हाच लॉयल्टीचा मुद्दा आता वृत्तवाहिन्यांमध्ये आलेला आहे आणि प्रत्येक अँकरचा, प्रत्येक वृत्तनिवेदकाचा स्वतःचा असा एक लॉयल्टीचा प्रेक्षक असला पाहिजे, त्या योगे ती प्रेक्षक संख्या वाहिन्यांना जोडली गेली पाहिजे, म्हणून सुद्धा आवाज वाढवून सादरीकरण होतं? कसं आहे काथे सर, म्हणजे आवाज वाढवला तर आता वानखेडे सर पण आहेत आपल्या सोबत की एखादा माणूस आवाज वाढवून बोलला तर गांधीजी म्हणायची ही सुद्धा हिंसा आहे. तर मला वाटतं की आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी इथिक्स पाळायला पाहिजे. म्हणजे आधी आपण बातम्यांसाठी माध्यमं होती, त्याच्यानंतर आपण बातम्यांपर्यंत जाऊ लागली आणि आता आपण माध्यमांवरच चर्चा करतो, म्हणजे आपल्याच बातम्या होऊ लागल्या. तर हा जो सगळं काय म्हणता येईल की इथिक्स सोडून झालेला जो एक नाही, पण याच्यामध्ये माध्यमांवर चर्चा केली तर एवढं काय अडचणीचं असू शकतं? उलट बरं आहे की निदान तितके परिपक्व होत असू, आपणच आपल्या माणसांच्या चुका दाखवू किंवा त्यांचा कान पिरगळत असू तर बरं आहे बाहेरच्या कोणी करण्यापेक्षा. नाही ते ठीक आहे, पण आपल्या माध्यमांच्या अशा पद्धतीनं बातम्या व्हाव्या हे सर इथिक्स मध्ये नाहीये ना. इथिक्स मध्ये जर चॅनल राहिले
तर मला वाटतं की म्हणजे रियालिटी समोर येईल किंवा जी पत्रकारिता आपण एवढा मोठा जो आपल्याला वारसा आहे पत्रकारितेचा तो पुढे आपल्याला रियालिटी पर्यंत आपण जाऊ. ठीक आहे, एकदा संजय रानडेंचं याच्यावरचं मत घेऊयात. संजय रानडेजी, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे लक्षात घ्या की मूल्य जी असतात ना, ज्या व्यवसायांमध्ये लोकानुनय आवश्यक आहे आणि पत्रकारिता हा व्यवसाय असा आहे तिथे लोकानुनय जर नसेल तर पत्रकारिता टिकू शकत नाही. कारण शेवटी सत्य कोणाला सांगायचं आहे तर लोकांना सांगायचं, आणि लोकांची जर सत्य ऐकायची तयारी नसेल तर तुम्ही किती ओरडून सांगितलं तरी ते कान बंद करतील, दुर्लक्ष करतील. त्यामुळे पत्रकारिता ही लोकानुनयावर आधारितच असते कायम. जगात कुठेही लोकानुनयाशिवाय चांगली पत्रकारिता घडत नाही. याचा अर्थ असा की लोकानुनय घेत राहणं हे खूप गरजेचं आहे. आता तुमच्या दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे ही जी तक्रार मी परत परत ऐकतोय आणि आय डिसएग्री विथ इट की माध्यम आपलं काम करत नाही. माध्यमं जर काम करत नसती ना तर हाथरस मध्ये काय घडलंय तुम्हाला कळलंच नाही. माध्यमं काम करतायत म्हणून तुम्हाला ते कळतं. अगदी. आणि हे मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी असा हा फरकच नाहीये. अगदी बरोबर. पत्रकारिता असते आणि ती विशिष्ट भाषेमध्ये त्या माणसाच्या ऑडियन्स आणि त्याच्या क्षमतेनुसार तो ठरवतो की मी मराठीत जाणार आहे का हिंदीत जाणार. पत्रकारिता वेगळी नसते. त्यामुळे पहिली गोष्ट जी मी अगदी अधोरेखित करीन की भारतातली पत्रकारिता आणि ती एकूण व्यवस्था ही अतिशय जागरूक आहे. अनेक विषय मांडले जात आहेत, अनेक विषयांचे अनेक पैलू मांडले जात आहेत. प्रश्न इतका आहे आता मूल्यांच्या बाबतीत जेव्हा आपण चर्चा करतो, प्रश्न हा आहे की ते जे आपले प्रेक्षक म्हणा किंवा श्रोते म्हणा, जे ऑडियन्स आहे तो ऑडियन्स आता इतका गुंतलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फुकट मिळणाऱ्या विषयांमध्ये. कारण फ्री कॉन्टेंट हा या पत्रकारितेला मी जेव्हा मगा म्हटलं की खूप व्यापारी लेवलवरती ही एक प्रासंगिकता आपल्याला चॅलेंज करते. ती अशासाठी चॅलेंज करते की अगदी फुकट असे अनेक विषय त्यांना पाहायला मिळत आहेत. फुकट, त्यांना काही खर्चच नाहीये, त्यांना वेळही घालवायला लागत नाही, त्यांना पैसाही खर्च होत नाही, काहीच होत नाही. अशा ह्या कंटेंटशी, फ्री कंटेंटशी जेव्हा पत्रकारितेला झुंजावं लागतं तेव्हा ती झुंज अतिशय कठीण असते. अगदी. हे जगात- संजय रानडे, फार बरं झालं आपण या मुद्द्यावर स्वतः आलात. मला त्या निमित्तानं आपल्याला एक प्रश्न करायचाच होता की मग प्रेक्षक तरी तितका परिपक्व झालाय का? आपण एका बाजूला अक्रस्ताळी पत्रकारिता ही चूक 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 असं वारंवार म्हणतो, पण आज दिसतंय काय त्या अक्रस्ताळी पत्रकारितेचीच सर्वाधिक चर्चा होतीये. जर ती चूक असेल तर त्याची चर्चाही होता कामा नये. हे चर्चा होणं ठीक आहे, मला चर्चेशी काही खंत नाही. कारण चर्चा व्हावी आणि ती आक्रस्ताळीपणे झाली तरी चालेल. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. कारण ती चर्चा आहे आणि आपण जर मान्य करत असतो की अभिव्यक्ती महत्वाची असेल तर चर्चा आक्रस्ताळीपणाने होणं तर शांतपणे होईल, डझंट मॅटर. बरं. चर्चा होणं महत्वाचं. मुद्दा काय होतोय की जे फ्री कंटेंट आहे ते फ्री कंटेंट इतकं आहे प्रमाण, म्हणजे आपण म्हणजे तुम्ही एक चॅनल आहात, तुम्ही जर तेवढ्या प्रकारचं कॉन्टेंट तयार करायला गेलं तर कंबरड मोडेल, सगळं संपून जाईल. आणि ह्याच्याशी स्पर्धा आपली चालली आहे की फ्री कंटेंट म्हणजे जर मीच माझाच चित्रपट बनवतोय आणि टिकटॉकवर माझंच टाकतोय तर मी तुमचा चित्रपट पैसे देऊन कशाला बघणार. हे इतकं गंभीर हा विषय आहे. त्यामुळे आणि मग यामध्ये प्रेक्षक मिळवणं आणि टिकून राहणं किंवा टिकवून राहणं ही खरी कसोटी आहे आत्ताच्या काळातली. ती खरी गोष्ट. आणि त्यासाठी मी असं कधीच म्हणणार नाही की माध्यम कमी पडतायत किंवा जो हा प्रसंग उद्भवलेला आहे आणि हा खूप जुना नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे. 10 वर्ष झाली आहेत. 2010-11 पासून ही परिस्थिती या विचित्र अशा परिस्थितीमध्ये आलेली आहे. अगदी. मला मग या निमित्ताने चंद्रकांत वानखेडे सरांनाही प्रश्न विचारायचा आहे. चंद्रकांतजी, मुद्दा उपस्थित काय राहतोय की प्रेक्षकांना फुकटचं उपलब्ध आहे म्हणून ते विकतचं किंवा सकस असलेलं मेहनतीनं तयार केलेलं कॉन्टेंट स्वीकारतायत की नाही. आता मला यात प्रेक्षकांच्या परिपक्वतेची कसोटी सुद्धा लावायची इच्छा झाली तर त्यात कोणाला गैर वाटण्याची भूमिका असू नये. माझं काय म्हणणं आहे की प्रेक्षकांना कसोटी लावायची असेल ती लावा, त्याच्यात काही गैर नाही आहे. पण प्रेक्षकांच्या डोक्यावर खापर फोडून तुम्ही आपल्या काही चुकांचं समर्थन किमान करू नये, एवढंच माझं मत आहे. अगदी. जसं की उदाहरणासह सांगितलं तर प्रेक्षकांना हे म्हणजे लोकांनी हॅलो अगदी जी आपण उदाहरणं द्यावीत असं माझं म्हणणं आहे.
नाही नाही, बरोबर आहे की प्रेक्षकांना आवडेल ते केलं करण्याचा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणजे दिवसाला एखादी किंवा दुसरी ब्रेकिंग न्यूज असू शकतो, पण कंटिन्युअस 5 मिनिटानंतर ब्रेकिंग न्यूज येत असतील तर त्या ब्रेकिंग न्यूज ही पांचट गोष्ट होऊन जाते. माझं काय म्हणणं आहे की ह्या ब्रेकिंग न्यूज अशा प्रकारे हे देणं. दुसरं असं की पत्रकारिता काही जिवंत आहे म्हणून जसं मग रानडे साहेबांनी म्हटलं की उत्तर प्रदेशच्या हाथरसचा प्रकरण आलं, पण त्याच्यानंतर जे भ्रमोत्पादन सुरू होऊन जातं आणि त्याला कुठेही आवड नसतं आणि मग परत प्रेक्षक कन्फ्यूज होऊन जातो. म्हणजे आता त्या सगळ्याला म्हणजे परकीय हात किंवा त्याच्यानंतर ऑनर किलिंग, म्हणजे मला आजपर्यंत समजत नाही की खालच्या जातीच्या मुलीचं वरच्या जातीच्या मुलाशी हे झाल्यानंतर त्याच्या खालच्या जातीचे आई वडील ऑनर किलिंग, हे भ्रमोत्पादन जितक्या मोठ्या प्रमाणात होईल त्याच्यात प्रेक्षक सुद्धा कन्फ्यूज होतो आणि मग त्याच्यातला सारासार विवेक त्याचाही हरवत असेल. म्हणून याच्यामध्ये एकतर्फी केवळ माध्यमांची चूक आहे असंही मी म्हणत नाही, पण केवळ प्रेक्षकांना हे आवडतं असं गृहीत धरून त्यांच्यावरच थोपवायचं आणि परत या सगळ्या अपराधाचं खापर प्रेक्षकांना याच्यावर फोडायचं, डोक्यावर फोडायचं, हे सुद्धा तेवढं चुकीचं आहे. ठीक आहे, संजय रानडे याच्यावर बोलतील, त्यानंतर मी कांचन अधिकारी यांना बोलतं करणार या मुद्द्यावर. संजय रानडेजी. की आपले जे प्रेक्षक आहेत यांना पत्रकारितेशी कसं डील करावं हे पण शिकावं लागणार, कारण माहितीचे स्रोत वाढलेले आहेत, ते प्रमाणाच्या बाहेर वाढलेले आहेत. आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे जे सतत आपलं एक भूमिका, विचित्र अशी भूमिका झालेली आहे की सगळे प्रेक्षक असे बिचारे भ्रमिष्ट, गरीब, विचार न करणारे, असं काहीही नसतं. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रेक्षक अगदी म्हणजे त्यांना बरोबर माहिती आहे ते कुठली बाजू घेत आहेत आणि कुठल्या बाजूच्या विरोधात जात आहेत. त्यांचं ते निर्णय आहे आणि त्यांचं एक लॉजिक आहे आणि आपण वरून ते दुसरं एक लॉजिक थोपू शकत नाही असं मला वाटतं. मला असं वाटत नाही की प्रेक्षक हे अतिशय बिचारे गरीब आणि काय त्यांना आपण जसं ढकलू तसं ते ढकलले जातात, असं काहीही नाहीये. कारण जर ते तसं असतं तर अमुक सरकार हे एका ठिकाणी पडतं पूर्णपणे आणि एका ठिकाणी पूर्णपणे जिंकून येतं, असं झालं नसतं. ठीक आहे, या आधारे पुढे कांचन अधिकारींसाठी माझा प्रश्न. कांचनजी, प्रेक्षकांना आवडतंय, लोक पाहतात असं म्हणून ज्या काही गोष्टी दिल्या जातात त्या खऱ्या अर्थाने लोक पाहत असतात आणि जर ते पाहत नसतील तर ते लक्षात येतं का? बेसिकली मला असं वाटतं की प्रेक्षकांना कधीही अंडर एस्टिमेट करू नये, कारण की आपण जे इथे सादरीकरण करतोय ते प्रेक्षकांसाठी आहे. प्रेक्षक हे आपले मायबाप आहेत. बालगंधर्वांच्या याच्यापासून आपण बघत आलेलो आहोत की मायबाप प्रेक्षक हो, त्यामुळे प्रेक्षक हे कायमच मायबाप आहेत आपले. त्यामुळे प्रेक्षकांना तर मी तर पर्सनली कधीच अंडर एस्टिमेट करत नाही. आणि आपण आता जो एक मुद्दा इथे छान मांडला गेला की एखादं सरकार हे एखाद्या ठिकाणी पडतं आणि एखाद्या ठिकाणी निवडून येतं आणि आपण जे म्हणतो की अगदी सगळं झुग्गी झोपडीमध्ये पण राहणारी माणसं जी आहेत, आता माझ्याकडे ड्रायव्हर्स आहेत, ते इतके हुशार असतात, त्यांना राजकारणाचं एवढं ज्ञान असतं की त्यांना, म्हणजे मी एक पुण्यात गेलेले असताना एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगते. तिकडे नगरसेवकांनी स्वतःचे मोठमोठाले होर्डिंग्स लावलेले होते आणि तो माझा ड्रायव्हर मला म्हणाला, ये तो साधा नगरसेवक है, इसके इतने होर्डिंग्स बडे बडे कैसे. आणि त्यांनी तो फोटो काढला, त्याच्यानंतर त्यांनी तो अपलोड केला, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती आपली कॉमेंट लिहिली. सो आपण कोणालाही आजकालच्या ह्या युगामध्ये जिथे की आपल्याला फेसबुक आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे आणि ही अशी सगळी माध्यमं जी आहेत, ही माध्यमं फक्त काही अपर क्लासमध्येच वापरली जातात असं नाही, तर त्या सगळ्या क्लासमध्ये ती माध्यमं वापरली जातात. प्रत्येकाला स्वतःचा एक IQ लेवल आहे आणि तो प्रत्येकाला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याप्रमाणे ते लोक त्याच्यावरती आपल्या कॉमेंट्स लिहित असतात, आपल्या कॉमेंट्स टाकत असतात आणि त्याच्यामधली एखादी कॉमेंट ही तुम्हाला पण काहीतरी शिकवून जाणारी असते. सो प्रेक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर आय विल नेव्हर अंडर एस्टिमेट देम. आता असं आहे की जर्नलिझम हा जो आहे हा प्रत्येकाचा एक त्याच्याकडे बघण्याचा आपला एक स्वतःचा अप्रोच असतो. तर आता इतके चॅनल्स आहेत, या इतक्या चॅनल्सवरचे इतकी लोक त्याच्यामध्ये अँकर्स आहेत आणि प्रत्येक वेळात, आता मी पण एवढ्या चॅनल्सवरती जाते, परंतु समोरचा अँकर कोण आहे हे बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं की बाबा हा काय सॉर्ट ऑफ
एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे आणि मग त्यावेळेला त्याला कसं आपण उत्तर द्यायचंय किंवा त्यावेळेला त्याला आपण कसं फेस करायचंय, ठीक प्रत्येकाचा आपला पण एक अंदाज असतो आणि त्याप्रमाणे मी ते फेस करत असते. ठीक आहे. So, आता थोडं चर्चेतलं पुढचं वळण आहे ते आहे इझमचं. पत्रकारिता वादांच्या पलीकडे, वाद याचा अर्थ भांडण असं नाही, इझमच्या कोणत्याही वैचारिकतेच्या पलीकडे असावी आणि घडतंय तसं दाखवत राहावं, जेणेकरून आहे तसं घडलं तसं सांगितलं जाईल. ही अपेक्षा ही खरोखरच शक्य आहे का? संजय रानडे आधी उत्तर देतील. मुळात हे कुठून आलंय मला कळत नाही की पत्रकारितामध्ये कुठलंही बायस असता कामा नये वगैरे, हे असं कधीच नव्हतं. उलट मला असं वाटतं की ज्यांना विरोध सहन होत नाही ते आता असं सांगायला लागतात की नाही नाही हे असं नाही करायचं म्हणून. हा, तर ती असं कधीच नव्हतं. पत्रकारितेमध्ये बायस असणं हे स्वाभाविक आहे, कारण पत्रकारिता माणसं करतात आणि ती एक व्यवस्था निर्माण करतात आणि त्या व्यवस्थेतून ती पत्रकारितेमधून जे काही मुद्दे, जे काही विषय निर्मिती होणार आहे ती त्या व्यवस्थेतून निर्माण होणार. त्यामुळे हे शक्यच नाहीये की पत्रकारितेत बायस नाही. पण बायस कुठला आहे हे पत्रकाराने आणि त्या व्यवस्थेने स्पष्टपणे मांडणं अपेक्षित. हे सुरुवातीपासून असंच होतं. पत्रकारितेने वस्तुनिष्ठ असावे वगैरे असं नसतं, शक्यच नाहीये. जर दंगल होत असेल तर कॅमेरा पोलिसांच्या बाजूलाच असणार आहे, कारण तिथं कॅमेरा सेफ असेल. जर तो दंगलखोरांमध्ये गेला तर कॅमेरा मोडेल आणि मग बातम्याच येणार. त्यामुळे वी नो दॅट एव्हरी फ्रेम इज पॉलिटिकल. माहिती आहे आपल्याला आणि हे लोकांनाही माहिती आहे. त्यामुळे हा कुठून आलाय हे मला खरं कळत नाही की बायसच असता का म्हणून. बायस असतो, फक्त तो बायस काय आहे हा आपण स्पष्टपणे बोलणं, तो मांडणं आवश्यक आहे की ठीक आहे. आता याच निमित्तानं मग रेखा शेळकेंना प्रश्न आहे, त्या मुलांना शिकवतात आणि मला वाटतं रेखा शेळके हा मुद्दा तुम्ही मुलांपर्यंत कसा पोहोचवणार आहात की इझम असणं गैर नाही. पत्रकारितेमध्ये इझम असतात, ते इझम घेऊनच तुम्ही तुमची भूमिका आणि जे घडतंय ते सुद्धा निष्पक्षपणे थेट मांडू शकता. सर, मी याआधी हेच म्हटले की पत्रकारितेमध्ये हेच शिकवलं जातं. म्हणजे इथे इथिक्स पण शिकवले जातात, इझम पण शिकवले जातात आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. पण जेव्हा मुलं चॅनलवर जातात किंवा पत्रकारितेमध्ये म्हणजे फील्डमध्ये जातात तर तिथं जे व्यावसायिकरण आहे ते हे सगळं मोल्ड करतं विद्यार्थ्यांना. म्हणजे मला अशा दोन गोष्टी आता आपल्या ह्या सगळ्या चर्चा आणि ह्या सगळ्यावरून वाटतात की जसं एक कमर्शियल आपण सिनेमा बनवतो तसं चॅनलमध्ये सुद्धा एक आर्ट मधला चॅनल आहे आणि एक कमर्शियल काय म्हणता येईल की गोंधळ घालणारं चॅनल आहे. अशा पद्धतीने आपली पत्रकारिता आता विभागली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे जर आपण बघितलं की जर एनडीटीव्हीचं रवीश कुमारच्या कंटेंट रियालिटी पर्यंत आहे आणि तो तितका टीआरपी नाही मिळवत आहे. पण जर तुम्ही इकडे एबीपी माझा, एबीपी किंवा दुसरे चॅनल बघितले तर हे चॅनल तुम्हाला टीआरपी मिळवून देतात, कारण तुम्ही दिवसभर जगबुडी दाखवत असता, दंगे दाखवत असता, म्हणजे अनेक गोष्टी असतात की ज्या तुम्ही तासन तास त्याच गोष्टी चघळत असता. नाही, मग इथे प्रेक्षकाच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित राहतो ना रेखाजी. हो, बरोबर आहे सर. तर जर जगबुडी दिवसभर दाखवली जात असेल आणि ती चूक असेल तर एका विशिष्ट टप्प्यानंतर ती पाहिली नाही गेली पाहिजे. पण ती का पाहिली जाते, ती चर्चेत का येते, ती चवीनं का चघळली जाते, प्रेक्षकाला याची समज आहे का असा प्रश्न विचारला तर? सर, प्रेक्षक कसा आहे की प्रेक्षक हा म्हणजे तितका तो टीव्हीच्या समोर नाही बसलेला. तो तुमच्या म्हणजे आर्ट फिल्म पण बघतोय आणि तो कमर्शियल फिल्म पण बघतोय, तो दोन्ही बघतोय. पण जो वैचारिक माणूस आहे तो ज्याला घ्यायचा तो घेतोय. ज्याला वाटलं की मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तो हे करतोय. पण बऱ्याच वेळा असं होतंय की राजकारण हा एक मुद्दा असतो आणि तो मनोरंजनासारखा चघळला जातोय प्रेक्षकांमध्ये सुद्धा आणि चॅनलमध्ये सुद्धा. बर, पण हे इथिक्स जेव्हा शिकवतो आपण विद्यार्थ्यांना, तर जेव्हा विद्यार्थी मीडिया म्हणजे आपल्या पत्रकारितेमध्ये जातो तर तिथं तो जास्त मोल्ड होतो की आम्ही इथं शिकवतो बाबा. परिस्थितीनुरूप पत्रकारितेत गेलेली मुलं बदलतात असं तुमचं निरीक्षण आहे. चंद्रकांत वानखेडेंना एक मला प्रश्न विचारायचा आहे आणि तो तसा थेटच मी विचारतो त्यांना. चंद्रकांतजी, हळूहळू या प्रकारची भूमिका अधिक रूढ होतीये का की काल परवापर्यंत
माध्यमांमधली डाव्यांची दादागिरी योग्य होती, आता उजवे दादागिरी करायला लागली तर ती मान्य होणार नाही. अरे तुम्ही थेट प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं स्वागत आहे. माझं म्हणणं असं आहे की जर्नलिझम हा शब्दच याच्यामध्ये इझम आहे, याचाही आक्षेप नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की तुमचा काय इझम असेल तो मांडा, पण तुम्हाला कन्व्हिन्स करण्याच्या ऐवजी कन्फ्यूज करण्यावर जेव्हा जोर आणि भर दिला जातो की गोंधळून टाकणे. मला स्वतःला आता कन्व्हिन्सिंग पत्रकारिता नाही आहे, कोणत्या काय इझमवर आधारित असेल ती कन्व्हिन्सिंग नाही आहे, आता ती कन्फ्यूज करताय. दुसरं असं की काही गोष्टी म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आधीचं सगळं चांगलं होतं आणि आता सगळं वाईट आहे असं नाही आहे, पण ज्या पद्धतीने आता त्या याला एक मान्यता म्हणजे चोर राहणार आहे, म्हणजे ठाणेदार असतानाही चोर राहणार आहे, पण चोर ज्यावेळेस ठाणेदार बनतो त्यावेळेस सगळे प्रश्न तयार होतात की तोच ठाणेदार होतो असं दिसत आहे. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे डावे आणि उजव्याचा विषय नाही आहे. समजा एखादा बलात्कार झालेला आहे, म्हणजे काँग्रेसच्याही काळामध्ये दंगली झालेल्या आहेत, पण काँग्रेसनी या दंगली घडवलेल्या आहेत असं नाही आहे, त्याच्यातली काही माणसं त्याच्यामध्ये होती. म्हणजे आज असं झालेलं आहे की आधीची गुंडगिरी ही व्यक्तिगत स्तरावर होती, इन्स्टिट्यूट म्हणजे संस्थात्मक पातळीवर झालेली. आज सगळ्या स्वायत्त संस्था यांच्या बाबतीत असं दिसतंय की इन्स्टिट्यूशन म्हणजे गुंडगिरी सुद्धा संस्थात्मक होते आहे की काय असं वाटतंय. म्हणजे निर्भयाच्या वेळेस कोणी त्याचं समर्थन करायला आलं नाही, पण आता हाथरसच्या वेळेस कोणी आमदार चहा प्यायला कुठे जातो, कोणी त्याचं समर्थन करतो. काश्मीरच्या एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर मंत्री अधिकृतपणे त्या बलात्काराचं समर्थन करायसाठी जातात, किंवा एखाद्या मॉब लिचिंगमध्ये आरोपी सुटल्यानंतर एक केंद्रीय मंत्री अधिकृतपणे जमानत त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या हार घालून स्वागत करतात. हा जो बटबटीतपणा येतो आहे आणि याच्यावर म्हणजे चंद्रकांतजी, समाजातल्या या सगळ्या गोष्टी ज्या आपण एकापाठोपाठ एक क्रमवार मांडता आहात, या पद्धती सगळ्या काल परवा विशिष्ट ठिकाणी घडत होत्या, त्यावर आपल्याला बोलायचं नसतं का? हा प्रेक्षकांच्या चष्म्याचाही भाग म्हणावा तर मग कोणाला गैर वाटू नये त्याच्यात. तुम्ही प्रेक्षकांवर खूपच त्याचं डोकं तुम्हाला म्हणजे आवडते असं दिसतंय. म्हणजे सगळं खापर फोडण्यासाठी प्रेक्षक हा बरा आहे बिचारा, म्हणजे तुम्ही डोकं फोडता आहात आणि त्याच्याही बद्दल मला म्हणायचं नाही. म्हणजे असं डोकं, माझं काय म्हणणं आहे की पूर्वी सुद्धा म्हणजे मी पत्रकारितेत एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक राहिलेला आहे. म्हणजे राजकीय दबाव येत होता, पण असं कधी माझ्या काळात संपादक असताना झालं नाही की सीएम ऑफिस मधून डायरेक्ट फोन येतो किंवा पीएम ऑफिस मधून फोन येतो. एखाद्या व्यक्तीने फोन करणं याचा अर्थ की व्यक्तिगत तो दबाव टाकतोय, पण आता सीएम ऑफिस मधून आणि पीएम ऑफिस मधून फोन येतो याचा अर्थ असा की संपूर्ण इन्स्टिट्यूशन ती त्या दबावाच्या बाजूने आहे. हा फरक जरा समजून घ्या म्हणजे म्हणतोय. अगदी. मला पटकन एक शेवटचा मुद्दा घ्यायचा आहे चर्चेमध्ये, संजय रानडे त्याचं उत्तर देतील. संजय रानडेजी, पत्रकारितेला प्रभावित करण्याच्या प्रयत्नात जर कुठल्या बाह्य शक्ती कार्यरत असतील तर पत्रकारितेत असलेली माणसं ही त्या बाह्य शक्तींना शरण जातात का आणि आपली निष्ठा दाखवण्यासाठी अधिक आक्रस्थळी होतात का? पत्रकारिता म्हटली की ती त्याच्यावर व्यापारीकरणाचा पगडा असतो. व्यापारीकरणाशिवाय ती पत्रकारिता शक्य होत नाही, कारण ते जनमाध्यम आहे आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञान इत्यादी येणार आहे, म्हणजे व्यापारीकरण असतं. जेव्हा व्यापारीकरण येतं तेव्हा व्यवस्थेमधले जे सत्ताधीश असतात त्यांच्या अर्थातच त्यांच्याकडे भांडवल जास्त असतं, त्यामुळे त्यांचा दबाव पत्रकारितेवर येणं हे सुद्धा ते गृहीत धरलेलं की पत्रकारितेवर सत्तेत असणाऱ्या लोकांचा दबाव असणार. मग पत्रकार त्याला जातात का, म्हणजे त्याला ते वाहून जातात का? तर सर्वच पत्रकार जात नाहीत. ज्या पत्रकारांना पत्रकारितेपेक्षा मोठं काहीतरी हवं असतं ते वाहवत जातात, कारण त्यांना पत्रकारिता ते कशासाठी करतात, तर त्यांना काहीतरी वेगळंच हवं असतं, त्यांना पत्रकार म्हणून व्हायचं नसतं. ज्यांना पत्रकार व्हायचं असतं त्यांना माहिती असतं की मी हे लोकांसाठी करतो, त्यामुळे त्याची कल्पना, त्याला अपेक्षाच नसते. तो पत्रकार हा पत्रकारिता करण्यासाठी पत्रकारिता करतो
पण जो व्यक्ती पत्रकारिता हा केवळ त्याचं स्वतःचं एक माध्यम आहे कुठेतरी जाण्यासाठी, मग त्याला काय एमपी व्हायचं असेल नाहीतर पीआरओ व्हायचं असेल कुठेतरी किंवा कुठेतरी काय शिक्षक किंवा वगैरे एखाद्याला व्हायचं पद्मश्री हवी असेल. ती गंमत आहे. ठीक आहे, ठीक. वेळेची मर्यादा आहे, आपल्याला ही चर्चा इथेच थांबवावी लागतेय. आपण लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. तूर्तास आपल्या सगळ्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.